महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमच्याकडे एक नवीन जाहिरात करण्यात आले आहेत। यामध्ये मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या अंतर्गत येणाऱ्या तुम्हाला पदभरती असतात। यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे। यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेल नंबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा चढा सुरू करू। ओके तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जर बोललं तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थापनेवरील तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये जर बोललं तर तुम्हाला ज्या पोस्ट असणार त्यामध्ये पेडिट्रिशियन आहेत, सर्जन आहेत, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, मायनॉरिटी होम आणि पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहे। ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर तुम्हाला www.chsambhajinagar.mc.org ह्या सुद्धा तुम्हाला अर्जाचा नमुना आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यामध्ये मी ज्या जागा असतात त्या जागेसाठी पे स्केल, पात्रता आणि वयोमर्यादा पाहणार आहात। पहिली पोस्ट आहेत पेडिट्रिशियन, एकूण एकच जागा, MBBS MD डिग्री राहणार। 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे। 75 तुम्हाला पे स्केल असणार आहेत। एकूण एकच जागा ST SC साठी असणार। पुढची पोस्ट आहे सर्जनसाठी, एकूण एकच जागा, पात्रता असणार MBBS विथ MS सर्जन लागणार आहे। 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात। 75 तुम्हाला पे स्केल असणार आहेत। SC साठी एकच जागा असणार। तिसरी पुढची पोस्ट आहे फुल टाइम मेडिकल ऑफिसर, एकूण एकच जागा, MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार आहे। 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे। 60,000 तुम्हाला पे स्केल असणार। पुढची पोस्ट त्यासाठी NTP साठी एकच जागा असणार। पुढची पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, ह्यासाठी जर बघितलं तर MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार आहे। 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। 60,000 तुम्हाला पे स्केल असणार आहेत। ओपनसाठी एक आणि OBC साठी एक जागा लागणार। पुढची पोस्ट आहे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर, यासाठी MBBS डिग्री विथ MMC रजिस्ट्रेशन लागणार। 70 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 तुम्हाला पे स्केल असणार आहेत। तुमचं कोणतं रिझर्वेशन असणार आहे त्यासाठी ज्या 14 जागा असतात हे सगळं ओपनसाठी राखीव राहणार। यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जे पद असतात त्यासाठी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा असणार आहे। 7/5/2026 सकाळी 10 ते 2 या वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म म्हणजे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहे। यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जो निवड व अटी शर्ती सुद्धा आहेत त्यामध्ये ओपनसाठी 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आहे। कास्टसाठी 250चा डिमांड ड्राफ्ट हा काढायचा आहे। त्याचबरोबर 7 वर्षाच्या पुढच्या उमेदवारांना फिजिकल फिटनेसचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। यामध्ये मित्र तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे त्यामध्ये सर्व पदासाठी शैक्षणिक अर्हता असेल, तसेच पदवीचे गुणपत्र, पहिले व अंतिम वर्षाचे प्रमाणपत्र, गुणपत्र, सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स, प्रमाणपत्र, नोंदणी, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता, डोमासेल, वयाचा पुरावा, 10वी-12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडण्यात दाखला, हे सगळे डॉक्युमेंट जर बघितले शैक्षणिक प्रतिसाद तुम्हाला जोडायचे। त्याचबरोबर नावांमध्ये बदल, विवाह नोंदणी वगैरे जे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जकर्ता असलेला पदामध्ये नाव व समांतर आरक्षणानुसार सदर पदाकरता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग सुद्धा नमूद करायचा आहे। त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी 7 दिवसाच्या आत तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग करणे अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म आला त्याचं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण फॉर्म मराठीमधून तुम्हाला भरायचं आहे। त्यामध्ये उजव्या साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे। त्याचबरोबर पदाचे जे नाव आहे ते पदाचे नाव द्यायचे आहे। उमेदवाराचा जो संपूर्ण नाव आहे ते संपूर्ण नाव SSC प्रमाणे देऊ शकतात। त्याचबरोबर उमेदवारांचे वडिलांचे नाव संपूर्ण द्यायचे आहेत। वडिलांचे त्याचबरोबर जन्मतारीख जी आहे ती तुमची जन्मतारीख, वर्ष, महिना आणि दिवस मध्ये लिहायचे आहेत आणि अक्षरी स्वरूपात तुम्हाला सुद्धा द्यायचे। त्याचबरोबर जाहिरात दिवशी वय किती पूर्ण झाले त्याचं वय, वर्ष, महिना आणि दिवस सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे। त्याचबरोबर राहण्याचा पत्ता असं तुम्हाला लिहायचा आहे। त्याचबरोबर मेल ID आणि मोबाईल नंबर कंपल्सरी आहे, ते दोन्ही तुम्हाला कंपल्सरी लिहायचे आहेत। त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार आहे। त्याचबरोबर अर्जदार डोमासाईल आहे का येस सिलेक्ट करा। अर्जदार जात प्रमाणपत्र आहे तर येस सिलेक्ट करा। जातीचा प्रवर्ग लिहा, जातीचे नाव द्या। अर्जदार जात करत असले जातीचा प्रवर्ग नमूद करायचा आहे, मग ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अर्ज करत आहात ते नमूद करायचे। DD जो जोडला आहे का तर येस सिलेक्ट करा, त्याचा नंबर वगैरे तारीख टाकायची आहे। त्याचबरोबर अर्जदारात मेरिट काय असेल ते सिलेक्ट करा। पुढचा तो शैक्षणिक अर्थ, शैक्षणिक अर्थामध्ये जर बघितलं तर तुम्ही शैक्षणिक अर्थ HSCC काय असेल ते द्या। बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव, उत्तीर्ण वर्षी, मिळालेले गुण, टक्केवारी द्यायचे आहे। त्याचबरोबर अनुभव असेल तर त्याची
पावती वगैरे जोडायला लागणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे, अनुक्रमांक नंबर, कुठे काम केलं ते, पद, नाम, वय, वर्ष, महिने, दिवस तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर अर्जासोबत साक्षरकृत प्रती ज्या जोडल्या ते लिहायचं आहेत. सिरियल प्रमाण म्हणजे पहिल्या नंबरला कोणतं डॉक्युमेंट, सेकंडला कोणतं, तिसऱ्यांदा कोणतं, चौथ्यांदा कोणतं, पाचव्यांदा कोणतं, सहाव्यांदा कोणतं, सातव्यांदा कोणतं, आठव्यांदा कोणतं, नवव्यांदा, 10 नंबर असे सिरियल प्रमाणे डॉक्युमेंट जोडले ते लिहायचे आहेत. ठिकाण, दिनांक टाका, स्वाक्षरी, नाव सुद्धा तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये जर पहिले तर मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, संपूर्ण श्री, तुमच्या वडिलांची किंवा पतीचे नाव लिहू शकतात, त्यांचा मुलगा मुलगी पती काय असेल ते लिहा, वय वर्षी लिहा, राहणार काय असेल ते लिहा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. आज रोजी किती आहेत मुलांची संख्या ते लिहा, असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा, असेल तर त्याची तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी तुम्हाला द्यायची आहे. ओके, तर हेच मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम नाही देतात. तुमची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.